कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरुताई, काय झालं मॅडम? खोली बघा जरा। एवढा पसारा का आहे सारंगच्या खोलीत? तुमचं ना लक्षच नाही अलीकडे। जरा लक्ष द्या की। लक्ष असतं, मी आले पण होते रूम व्यवस्थित आणि साफ करण्यासाठी, पण सारंग। आई, मीच बोललो, मी करतो ठीक सगळं। ताई जरा जाता बाहेर, मी बोलते त्याच्याशी। आई ऐक ना, मला खरंच भूक नाहीये। बर, ठीक आहे। आई नको ना प्लीज। आईचं नाही ऐकणार? कालपासून अन्नाचा कण नाही गेलाय पोटात। त्रास होईल ना अशानं? चल, आख। मला कळतंय जे काही झालंय ते आपल्याला अजिबात मान्य नाहीये, पण म्हणून राग जेवणावर काढायचा नसतो, हो की नाही? आख। तुला माहिती आहे ना सारंग, तू माझ्यासाठी किती स्पेशल असते। तुला आठवतंय का लहानपणी जरा काही खुट्ट झालं ना की रडायला लागायचंस, आई 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 करत माझ्याकडे पळत यायचंस, मला बिलगायचास आणि सतत रडायचंस। मी तुला जवळ घेतल्यानंतर, तुझं सांत्वन केल्यानंतर तुझं रडणं थांबायचं आणि त्या चिमुकल्या चेहऱ्यावर ना हसू यायचं, आनंद दिसायचा, मला मी तृप्त व्हायचं। सारंग, तेव्हा मी ठरवलं होतं या चेहऱ्यावर मला कायम आनंद बघायचा आहे, आणि त्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागलं ना तरी मी करेन। मला माहिती आहे आपल्याला वाटतं तेवढं आयुष्य सोपं नसतं। आयुष्य खूप अनप्रेडिक्टेबल असतं रे, आय कॅन अंडरस्टँड, पण म्हणून काय आपण प्रसंगाला सामोरं जायचं नाही? ते दुःख कुरवाळत आपण रडत बसायचं? आणि किती आपल्यावर असतं सगळं। मला कळतंय कधी कधी ना माणसं ओळखण्यात चुकतो आपण, नाही ओळखता येत आपल्याला माणसं, पण म्हणून किती त्रास सहन करायचं रे? किती स्वतःलाच त्रास देशील तू? आई अस्मी, ना हेच तर सांगते ना इतका वेळ मी, माणसं ओळखायला शिक। माणसांची पारख असायला हवी तुला आता। आणि ती अस्मी खोटी होती, तिने तुला फसवलं, मला फसवलं, आपल्या अख्ख्या घराला तिने फसवलं। तू मनापासून प्रेम केलंस ना, पण तिने तुझ्या प्रेमाचा अपमान केला। तिच्यासाठी रडणार आहेस तू, तिच्यासाठी स्वतःला त्रास करून घेणार आहेस, आणि किती पास झाला। मला ना कधी कधी काही कळतच नाही, माझा सगळ्यावरचा विश्वासच उडालाय, नात्यांवरचा विश्वास उडालाय। खरं सांगू का, ही मुलगी सुद्धा मला खोटीच वाटते। हो,
माझा नाहीये तिच्यावर विश्वास. मला सतत असं वाटतंय की ती जगन्ना काहीतरी करत आहेत आपल्या विरोधात. सुद्धा नको ठेवूस तिच्यावर विश्वास. खोटी आहे ती. नाही रडायचं आपण आता. तू नको या सगळ्याचा विचार करूस पण. आणि मी आहे ना, जे काय असेल त्याला आपण एकत्र सामोरं जाऊ. हं? विश्वास ठेव माझ्यावर. आता हसून दाखव. तुझ्यासमोर प्रयत्न करेन मी आई, पण या सगळ्याचा किती त्रास होतोय तुला नाही सांगू शकत. पण आई तुझ्यासाठी सारंग स्माइल करेल. फक्त तुला बरं वाटावं म्हणून सारंग त्याच्या चेहऱ्यावर हसू घेऊन फिरेल. तिलोत्तमा, तुम्ही बघितलीत का सारंगची अवस्था काय झाली आहे ते? हं? त्या लहानपणीच्या प्रसंगातून आत्ता कुठे सावरत होता माझा सारंग? पुन्हा खोळ घातलात ना तुम्ही. तुमच्या एका निर्णयामुळे त्याला जर का त्रास झाला तर बघा माझ्याची गाठ आहे. तिलोत्तमा, सारंगला काहीही होणार नाही. करा ना, त्या मुलीला फोन करा. तिला सांगा माझ्या घरात परत यायचं नाही, पाऊल ठेवायचं नाही. हा करा, फोन करा तिला. मला ना माझं सारंग खूप महत्वाचं आहे. त्याला त्रास झालेला मला खपणार नाही. तिला सांगा चिखली आपण 2 महिन्याला पैसे पुरवूया, तिला हवे तेवढे आयुष्यभर, पण इथे यायचं नाही. सांगा फोन करून त्या पोरीला. तिलोत्तमा, त्या मुलीचं नाव सावली आहे. व्हॉटएव्हर. मी सावलीला फोन करणार नाही आणि तिच्याशी बोलणारही नाही. काय म्हणाला? तिला फोन नाही करणार, तिच्याशी बोलणार नाही म्हणजे? आणखीन काय वाईट व्हायचं बाकी आहे? कसली वाट बघताय? करा फोन. आणखीन किती वेळा तेच तेच सांगू तुम्हाला? आणि मी तुला कितीदा सांगू की सावली सून आहे या घरची. ती या घरची सून नाहीये. मी हे मान्यच करत नाही आणि या जन्मात तरी ती होऊच शकणार नाही या घरची सून. करा ना तिला फोन, करा ना. तिलोत्तमा, मी सावलीला फोन लावणार नाही. मला माहितीये तुझा माणसांवरचा विश्वास उडालाय, पण माझा सावलीवर खूप विश्वास आहे. ती अशी मुलगी नाहीये. तू जरा सावलीच्या बाजूने विचार कर. कुठल्याही अँगलने विचार केला ना तरी सुद्धा तुमचं म्हणणं मला पटणं शक्यच नाहीये. कारण ती मुलगी योग्यच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.